अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय साईनाथा संतवरा, जय जय दयाळा गुणगंभीरा, जय निर्विकारा परात्परा, जय जय अपारा निरवद्या. ठेवूनी अलक्षी दृष्टी, निजभक्तार्थ दयापोटी, नाना मिशे भक्तांची भेटी, देऊनी संकटी तारिसी. करावया दिनोद्धार, हाई एक लीलावतार, भक्त दुर्वासना दुर्धर, दुष्ट निशाचर वधावया. सद्भावे दर्शना जे जे आले, ते स्वानंद रस प्याले, अंतरी आनंद निर्भर झाले, डोलू लागले प्रेमसुखे. इव गुण साई समर्थ, हीन दिन मी अतिविनीत, तयाची या चरणाप्रत, साष्टांग प्रणिपात दीनाच्या. आता पूर्वकथानुसंधान, कृष्णश्वान भक्षिता ददोध्यन, झाले हिमज्वराचे निरसन, कथा निवेदन झाली. दुर्धर वाखा आणि मोडसी, अंगुली तर्जन तरण मात्रेसी, भर्जित भुईमुग सेवा वयासी, देऊनी नाहीशी जाहली. तैसाचं एकाचा पोट शिवळ, एकाचा कर्णरोग समूळ, एक क्षयरोग महाप्रबळ, कैसा निर्दळला दर्शने. कैसे श्री साई कृपे करून, भीमाची जाहले सुख संपन्न, साई लागी कृतज्ञता पूर्ण, चरणी शरण अखंड. तैसाची अभिनव हाई प्रकार, हाई अपूर्व चमत्कार, श्रोतीय श्रवणार्थी बहु आदर, जाणूनी सादर करीत असे. श्रोती नसता सावधान, कैसे येईल वक्त्यासी स्फुरण, कैसे गुणा चढेल कथन, कैसे ते रसपूर्ण होईल. वक्ता काय करील कथन, सर्वथैव तो श्रोतया आधीन, श्रोतेच तयाचे अवलंबन, रसवर्धन तेनेनी. आधीची हे संत चरित्र, स्वभावेची गोड बाह्याभ्यंतर, गोड संतांचे आहार विहार, सहजोद्गार ही गोड. चरित्र नवे हे स्वानंद जीवन, साई महाराज दयाघन, प्रेमे भक्ता लागून, वर्षले साधन निजस्मरणा. गोष्टी सांगत प्रवृत्तीच्या, मार्गास लावित निवृत्तीच्या, ऐशा प्रपंच परमार्थाच्या, सत्पुरुषांच्या या कथा. हेतू तरी हेच असावे, की संसारी सुखे वर्तावे, परी नित्य सावध राहावे, सार्थक करावे देहाचे. अनंत पुण्याईच्या बळे, अवचटे जीवा नरदेह मिळे, त्यातही परमार्थ जया आकळे, भाग्ये आगळे ते एक. तेथेही जो करीना सार्थक, जन्मला भूभार तो निरर्थक, पशुहुनी काय अधिक, जगण्याचे सुख तयाला. आहार निद्रा भयमैथुन, याहुनी काही न जाणे जो आन, तो नर केवळ पशु समान, पुच्छ विषान विरहित. काय या नरजन्माची महती, येण्याची साधेल भगवत भक्ती, पायी लागतील चारी मुक्ती, निजात्मप्राप्ती येण्याची. मेघमंडळी विद्युल्लेखा, संसार हा चंचल तिज सारिका, येथे कालाही ग्रस्त लोका, सुखाची घटिका दुर्मिळ. माता पिता भगिनी भ्राता, दारा पुत्र सुता चुलता, नदी प्रवाही काष्टे वाहता, एकत्र मिळतात तैसे हे. दिसली क्षण एकवट, लाटे सरसी फाटाफूट, होऊन पडे जे ताटा तूट, जुळेना तो घाट पुण्यच्छ. साधिलेन आत्महित जनी, व्यर्थ क्षणविले तयाने जननी, लागल्या विन संतांची चरणी, होईल हानी जन्माची. प्राणी जेव्हा जन्मासा आला, तेव्हाची मृत्यू पंथा लागला, मग आज उद्या की परवाला, विश्वासला नर फसला तो. ठेवावे या मरणाचे स्मरण, देह केवळ काळाचे वैरण, ऐसे ह्या प्रपंचाचे लक्षण, सावधान असावे. व्यवहारी पाऊल ठेविता चौकस, परमार्थ पावेल अप्रयास, मनोनी प्रपंची नसावा आळस, पुरुषार्थी उदास असू नये. प्रेमे साई कथा परिसती, तयासी होईल श्रेयस प्राप्ती, साई चरणी वाढेल भक्ती, सुख सव्विती लाधेल. जयासी साईचे प्रेम पूर्ण, तयासी हे कथांचे साठवण, देईल पदोपदी आठवण, साई चरण पंकजाची. निशब्दाचे शब्दे कथन, अतिंद्रियाचे इंद्रिय सेवन, कितीही करा हे कथामृत पान, पूर्ण समाधान दुर्लभ. अतर्क्य संतांचे विंदान, अनिर्वचनीय तन्महिमान, तयाचे वाचे पूर्ण कथन, कराया कोण समर्थ. नित्य पडताया कथा श्रवणी, साई दिसेल नित्य नयनी, मनी ध्यानी दिवा रजनी, स्मरणी चिंतनी राहील. दिसू लागेल जागृती स्वप्नी, आसनी शयनी आणि भोजनी, सवेही येईल गमनागमनी, जनी वनी निरंतर. ऐसा येता निधी ध्यासनी, मन पावेल स्थिती उन्मनी, ऐसे होऊ लागता अनुदिनी, चित्त चैतन्य समर असेल. आता पुढील कथेची संगती, असे जी कथिली पूर्वाध्यायांती,
करू तिचा उपक्रम संप्रती, सादर श्रोती होई जे. भावभक्तीची शिरा पुरी, कितीही खा सदा अपुरी, जरी आखंड सेविली तरी, तृप्तीनं परिपूर्ण कधीही. असो आता ही दुसरी कथा, श्रोता आपण सादर परिसता, संत दर्शन सार्थकता, होईल दृढता मनाची. बाबांना बाह्यता काहीच करीत, स्थान सोडून कोठेन जात, परी बैसल्या स्थळी सर्व जाणत, अनुभव देत सकळ जना. जे सत्वत्व ही निजपिंडी, तेची की अखिल ब्रह्मांडी, कायाची करोनी कुरवंडी, अखंडित अवलोका. त्या तत्वासी जो शरण, सर्वासाठी तया एकत्व जाण, नानात्वाचे केलिया धारण, जन्म मरण परंपरा. नानात्व स्थापणारी बुद्धी, अविद्याच जाणावी त्रिशुद्धी, गुरुवागमे चित्तशुद्धी, स्वरूप स्थिती तेने नी. अविद्ये पासाव निवृत्ती, तीच एकत्वाची प्राप्ती, अणुमात्र असता भेद चित्ती, अनन्य स्थिती ती कैची. ब्रह्मादी स्थावरांत, जे जे उपाधी समन्वित, अविवेकीय अब्रह्मवत, होत प्रोत ब्रह्म ते. ते सकल विज्ञान घन स्वभाव, संसार धर्म जेत अभाव, नाना रूपांचा पुसिला ठाव, निरवयव ब्रह्म ते. उपाधी स्वभाव भेदे, अविद्या मोहादी प्रमादे, नानात्वी हे चित्त लोधे, एकत्व बोधे स्वस्थ हो. मी वेगळा जन वेगळे, ऐसे न जया काही निराळे, अखंड एक रसपूर्ण जे भरले, दुजे न उरले तया ते. नाम रूप कार्य करणे, या सर्व उपाधी समजणे, नानात्व सर्व थैव त्यजने, ब्रह्म होणे ते हेच. मीच एक अवघा पाही, मजविन रीता ठाव नाही, व्यापुनी अशिष दिशा दाही, नाहीच काही मदन्य. हेची भावना दृढ धरावी, माया भूल दुरी सारावी, मजविन नाही वस्तू परावी, आवरावी निजदृष्टी. श्रोतया सहज येईल संशय, तरी हा भेद कैसा होय, जीवज्ञाता ब्रह्मज्ञेय, कोण उपाय हा जाया. भेद बुद्धी रतिप्रमाण, अनन्यत्वा पाडी खान, तात्काळ उत्पादी नानापण, जन्म मरण कारणा. अविद्या तिमिर दृष्टी, लोपता लोपे सकळ सृष्टी, स्वस्वरूपेक भरेल दिठी, नानात्व उठाउठी पळेल. शुद्धोदकी शुद्धोदक, घालिता होते निखिळ एक, पूर्वापार समरसे देख, ओळख नुरे भेदाची. काष्टाकार भिन्न भिन्न, परिती अग्निस्वरूपे अभिन्न, तो अविच्छिन्न आकारहीन, स्वये विलीन निजरूपी. ऐसेच आत्मिक विज्ञान, न लगे अन्य प्रतिपादन, आत्मा सर्वाभूती परिपूर्ण, रूपविहीन सर्वथा. विपरीत अध्यारोप निमित्त, तेने भ्रमित सर्वदा चित्त, जन्म मरणादी दुःखे अनुभवित, प्राणी दुष्चित्त सर्वदा. त्यागुणी नामरूपादी उपाधी, विशुद्ध विज्ञान रूप साधी, ऐसिया सिद्धासी माया न बाधी, निजानंदी रत सदा. ऐसिया स्थितीचे उदाहरण, मूर्तिमंत श्री साईचे चरण, भाग्य लाधले जया दर्शन, धन्य धन्य जन ऐसे. चंद्र उदकी दिसे स्थित, परितो जैसा उदकातीत, संत तैसेची भक्त परिवेष्टित, वस्तुता अलिप्त तयासी. दिसे जरी परिवारीला भक्ती, परिन कोठेही आसक्ती, स्वस्वरूपी चित्तवृत्ती, दृश्य निवृत्ती सर्वदा. ऐसे हे महासाधू संत, जयाच्या बोलात वर्ते भगवंत, काही न अप्राप्य तया विश्वात, काही न अज्ञात तया ते. उपदेश देती आणि घेती, ऐसे गुरु शिष्य असंख्य जगती, परी उपदेशा सवे अनुभूती, देती हाती ते विरळा. पुरे आता हे पूर्व वर्णन, करू मुख्य कथावतरण, तदर्थी श्रोते स्वोत्कंठ पूर्ण, श्रवण संपन्न होत. मोंगलाई नांदेड शहरी, पारशी एक प्रख्यात व्यापारी, धार्मिक लोकप्रिय भारी, नाम निर्धारी रतनजी. धनसंपदेचे पसारे, गाड्या घोडे शेती शिवारे, वाडी यांची मुक्तद्वारे, विन्मुख माघारे नच कोणी. ऐसे बाह्यता आनंद सागरी, डुंबत असता अहोरात्री, अंतरे दुर्धर चिंता मगरी, सदैव घेरी शेटी ते. हे तो ईश्वरी सूत्रची पाही, निर्भेळ सौख्य नाही कुणाही, कोणास काही कोणास काही, हुरहुर राही पाठीसी. कोणी म्हणेल मीच मोठा, सर्वेश्वरे मीच लाठा, चालू लागेल उफराटा, नसता ताठा भरेल. निर्व्यंगत्वा लागेल दृष्ट, लवव्यंगत्वाचे गालबोट, परमेष्टी स्वकरेच फासी यथेष्ट. ऐसे हे स्पष्ट वाटते. रतनजी धन कनक संपन्न, आलिया गेलिया घाली अन्न, दिनांचे विच्छिन्न करी दैन्य, सुप्रसन्न सर्वदा. एव शेटजी सुखात होते, घेतले जरी हे जगाचे चेत्ते, परिवित्ताचे सौख्य विपलते,
पुत्रहीना ते सर्वथा. कन्या संपत्तीचा पसारा, एका मागुनी एक बारा. कोठुनी लाभेल सुखाचा वारा, मनासी थारा कैचा त्या. प्रेमाविन हरिकीर्तन, ताल स्वराविन गायन. यज्ञोपविताविन ब्राह्मण, शोभा कवन तयाची. आहे सकल कला प्रवीण, नाही सारा सार ज्ञान. भूतदयाहीन आचार्य संपन्न, शोभा कवन तयाची. भाई टिळे गोपीचंदन, गळा तुळशी माळा भूषण. जिव्हा करी संत विडंबन, शोभा कवन तयाची. अनुतापाविन तीर्थाटन, गळसरीविन अलंकरण. पुत्राविन गृहस्थ सदन, शोभा कवन तयाची. एकतरी सुपुत्र संतान, देईल काय नारायण. हेच तया अनुदिन चिंतन, निश्चित मन होईना. तेने शेटजी सदा खिन्न, गोडन लागे अन्नपान. मनी रात्रदिन उद्विग्न, चिंतामग्न सर्वदा. देवा माझा एवढा कलंक, धुवनी कीजे मज निष्कलंक. देई वंशा आधार एक, लज्जा राख प्रभुराया. दासगणुवर मोठी भक्ती, जीवीचे हार्द तया निवेदिती. ते मन तिजा शिर्डी प्रती, मनेपसित पावसी. घेई बाबाचे दर्शन, चरण तयाचे वंदून. करी साध्यंत गुह्य निवेदन, आशीर्वचन देतील. जा होईल तुझे कल्याण, अतर्क्य बाबांचे विंदान. जाई तयासी अनन्य शरण, कृत कल्याण होशील. मनास मानवला विचार, रतनजीला झाला निर्धार. काही दिन लोटलियावर, पातले शिर्डीवर रतनजी. गेले दर्शना मशिदीसी, घातले लोटांगण साई पदासी. पाहुणे महाराज पुण्यराशी, प्रेम तयासी लोटले. करंड फुलांचा सोडीला, सुमनहार काढून घेतला. प्रेमे बाबांच्या गळ्या घातला, फलभार समर्पिला चरणाते. होऊनिया अतिविनीत, रतनजी अत्यादरयुक्त. बाबापाशी जाऊनी बैसत, प्रार्थना करीत ती परिसा. जन पडता महत संकटी, येती आपुल्या पाया निकटी. बाबा रक्षिती उठाउठी, म्या हे गोष्टी ऐकिली. म्हणून इथवर आलो भेटी, धरुणी मोठी उत्कंठा पोटी. सादर करीतो चरण संपुटी, परतान लोटी महाराजा. मग म्हणती बाबा तयासी, येता येता आज येसी. दे काय मज दक्षिणा देसी, मग तू होसी कृतार्थ. येता कोणीही दर्शनासी, लागता चरण वंदावयासी. असो हिंदू यवन वा पारसी, दक्षिणा त्यापासी मागत. ती तरी काय थोडी थोडकी, रुपये 1-2 वाद पंचकडी. मागत शतसहस्त्र लक्ष कोडी, स्वेच्छा परवडी दक्षिणा. दिधली तरी आनिक आणा, संपली म्हणता उसणी घ्याना. जेव्हा कोठे उसणी मिळेना, तेव्हा मग याचना थांबवित. आनिक तया भक्ता म्हणत, फिकीर न करी जा यत्किंचित. देईन तुझला रुपये मी मस्त, बैसे तू निश्चिंत मजपाशी. दुनिया में किसी का कोई है और किसी का कोई है, अपना तो यहाँ कोई नहीं है. अपना अल्लाह ही अल्लाह है. करी जो मज जीव प्राण, ऐसी याचीच मज वान. तो देता मज एक गुण, देतो मी शतगुण तयासी. असे ना मोठा लक्षाधीश, तयासही दक्षिणा मागावयास. निर्धना घरी जावयास, करीत आज्ञेस महाराज. मोठा धनाढ्य अथवा रंक, गरीब दुर्बळ अथवा खंक. एक उणावा एक अधिक, नाही ठाऊक साईस. वंदुनिया आज्ञाशिरी, निरभिमान होऊनी अंतरी. बाबा लागी याचना करी, जाऊनी घरी गरिबांच्या. तरी या पोटी हाच सारांश, दक्षिणेचे करुणी मिश. बाबा शिकवित निजभक्तास, वरा वयास सालिनता. उपजेल कोणासही ऐसी शंका, साधूस जो पाहिजे धन का. यदार्थ विचार करिता निका, फिटेला आशंका मनाची. साई जरी पूर्ण काम, दक्षिणेचे काय काम. कैसा असेल तो निष्काम, भक्तासी दाम मागे जो. जयासी गारा आणि हिरा, ताम्र नाणे वा स्वर्ण मोहरा. एकाची परिणामाचा विकरा, तो का निजकरा पसरितो. उदर प्रत्यर्थ मागती भिक्षा, वैराग्याची वरिली दीक्षा. तया विरक्ता निरपेक्षा, काय अपेक्षा दक्षिणेची. अष्टसिद्धी जोडिल्या करी, जयाचे सदा तिष्ठती द्वारी. नवनिधी जयाचे आज्ञाधारी, तया का लाचारी द्रव्यार्थ. ऐहिकावरी मारुनी लात, आमुष्किका न ढुंकून पाहत. ऐसे जे सम्यकदर्शी विरक्त, धन किमर्थ तयांना. जे संत साधू सज्जन, जे उत्तम श्लोक परायण. भक्त कल्याणार्थ जयांचे जीवन, तयासी धन का व्हावे. साधूसी किमर्थ व्हावी दक्षिणा, तयांनी असावे निरीक्षमना. फकीर होऊनी लोभ सुटेना, नित्य आराधना पैशाची. प्रथम दर्शना घेती दक्षिणा, पुनर्दर्शना मागती दक्षिणा.
निरोप घेता आणा दक्षिणा, क्षणोक्षणी हे काय. आधी पानीय उत्तरा पोषण, पुढे हस्तमुख प्रक्षालन, करोद्वर्तन तांबूलदान, तया मागून दक्षिणा. परी बाबांचा क्रम विलक्षण, करू जाताची चंदन विलेपन, किंवा अक्षदाद्यलंकरण, दक्षिणा प्रदन कांक्षिती. आरंभिताच पूर्वराधना, बाबा आधीच मागती दक्षिणा. ओम तस् ब्रह्मार्पणा, तक्षणाचं करणे ये. तरी या शंकेचे निरसन, कराया न लगे महाप्रयत्न. होता शनैक दत्तावधान, समाधान लाधाल. धनाचा जो करणे संशय, धर्म घडावा हाची आशय. परिशुल्लक काम आणि विषय, यातची अतिशय वेचेते. धनापासव धर्म घडे, धर्मापासव ज्ञान जोडे. स्वार्थ तरी तो परमार्थी चढे, मना आतुडे समाधान. आरंभी बहुत कालपर्यंत बाबा काहीही नव्हते घेत. जळक्या काड्यांचा संग्रह करीत, तोचकी भरीत खिशात. असो भक्त वा अभक्त, कोणाही पाशी काही न मागत. दिडकी दुगानी ठेविल्या तेथ, तमाकू आणीत वा तेल. तमाखूचे फार प्रेम, ओढीत विडी अथवा चिलीम. त्याची मीची सेवाही निस्सीम, बहुधा निर्ध्रुम नसे ती. पुढे आले कोणाचे मना, रिक्त हस्ते दक्षिणे विना. जावे कैसे संत दर्शना, तदर्थ दक्षिणा ते घेत. दिडकी दिदल्या घालीत खिसा, ठेविता कोणी ढबू पैसा. परत करीत जैसाचा तैसा, क्रम हा ऐसा बहुकाळ. परी पुढे काही काले, साईबाबांचे महात्म्य वाढले. भक्तांचे थवे येऊ लागले, पूजन चालले विधीपूर्वक. नाही पूजेची सांगता जाण, सुवर्ण पुष्प दक्षिणे विन. हे तो नित्य पूजेचे विधान, पूजकाप्रमाण ठाऊके. राज्याभिषेक सिंचना, अथवा संपादिता पदपूजना. पूजक आणि ती उपायना, तैसीच दक्षिणा गुरुपूजे. उच्चा देवी दक्षिणावंत, हिरण्यदा अमृतवंत. हेमदाता शुद्धिमंत, मंत्रवर्णात हे वचन. सौमंगल्य गंधदाने, आयुष्यवर्धन अक्षतेने. श्री ऐश्वर्य पुष्प तांबूलार्पणे, दक्षिणेने बहुधनता. गंधाक्षत पुष्प तांबूल, पूजाद्रव्यात जैसे मूल. तैसीच दक्षिणा सुवर्ण फुल, बहुधन फल वितरिते. दक्षिणा लागे देवता पूजनी, तैसीच तत्सांगता सिद्ध्यर्थजनी. रत्तोद्यापन वायन दानी, हिरण्य लागे अर्पाया. जगाचीही घडामोड, पैशावरीच सारी मोड. अब्रू नुकसानीचीही फेड, फेडीतातही पैशाने. हिरण्य गर्भ गर्भस्थ इत्यादी मंत्र उच्चारित. देवपूजेसही दक्षिणा संमत, संत पूजनीचं का नको. संत दर्शनात जाता, आपापुल्या ज्ञानानुसारता. येते कोणाच्या काय चित्ता, एक वाक्यता दुर्मिळ. भजन भावार्थ कोणा मनी, कोणी संत परीक्षे लागुनी. कोणी मने मनीचे सांगुनी, देईल जनी तो संत. कोणी प्रार्थिती दीर्घायुता, हस्ती हिरण्य संपत्ती मत्ता. कोणी पुत्र पौत्र वत्ता, अखंडित सत्ता मागती. नवल बाबांची अखाद शैली, जावत कोणी कराया कुटाळी. दुर्बुद्धीची होऊनी होळी, चरण कमळी विनटत. हेही भाग्य नसलिया संचिती, अनुताप तरी पावत चित्ती. होऊनी निरभिमान निश्चिती, दृढ प्रचिती पावत. हे तो सर्व प्राकृत भक्त, सर्वथैव प्रपंचासक्त. दक्षिणादाने शुद्ध चित्त, व्हावेत हे मनोगत बाबांचे. यज्ञेन दानेन तपसा ही श्रुती, आत्मज्ञान सुख काही प्रती. दक्षिणा प्रदान साधन युक्ती, स्पष्ट वचनोक्ती सांगते. भक्त स्वार्थी वा परमार्थी, दोघासी व्हावी इष्टप्राप्ती. तरी दक्षिणा निज गुरुप्रती, निज हितार्थी द्यावी की. प्रजापती ही दैवा दैत्या, मानवा सकट तीन अपत्या. ब्रह्मचर्य वास संपता, उपदेश मागता हेची वदे. हा एकाक्षर उपदेश केला, काय येणे बोध झाला. तोही विचारून दृढ केला, अभिनव लीला गुरुशिष्य. दांत व्हावे देव समजले, दया करा असुर समजले. दान द्यावे मानव समजले, प्रजापती भले भले म्हणे. देव नव्हे तर कोणी अन्य, मानवची परी स्वभावे भिन्न. अदांत उत्तम गुणसंपन्न, देव हे अभिधान तयांचे. मानवा माझीच आहेत असुर, जे हिंसापर दृष्टकुर. मानवा गांजी लोभ दुर्धर, एव त्रिप्रकार मानव. तरी लोभ प्रधान नर, लोभ करते तुने काढावयावर. भक्त हितेच्छा ओढवी कर, कृपा सागर साईनाथ. तत्तेरीय उपनिषद अनुवाक, एकादशी श्रुती ही देक.
दान प्रकार आज्ञापी अनेक, त्यातील प्रत्येक परिसावा. देणे नित्य श्रद्धेने द्यावे, विनाश्रद्धा दिधले न पावे. राजाज्ञे शास्त्राज्ञे भ्यावे, लज्जेने द्यावे काहीतरी. विवाहादी लोकाचार, तेथेही देणे लागे अहेर. देऊनीच राखावा मित्राचार, लोकव्यवहार शिक्षाही. बाबाही दकारे भक्ताप्रत, भक्तहितार्थ तेची महागत. करा दया दान हा दांत, सौख्य अत्यंत लादाल. अदांतत्वादी दोषत्रय, करावया हा त्रिदोष क्षय. हा एकाक्षर स्वल्प उपाय, शिष्यार्थ गुरुराय योजिती. काम क्रोध आणि लोभ, आत्मोन्नती लागी अशुभ. तयांचा जय अति दुर्लभ, यथार्थ सुलभ उपाय हा. जैसी ही श्रुती तैसीच स्मृती, तियेची ही ऐसीच अनुमती. तियेचे अवतरण श्रोतया प्रती, दृढ प्रतित्यर्थ देतसे. त्रिविधम नरक सेद्यम द्वारम नाशमात्मनं, कामम क्रोधस्तथा लोभस्तस्मादे त्रयस त्यज्यत. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 16 श्लोक 21. काम क्रोध लोभ जान, ही नरकांची द्वारे तीन. याचे पायी आत्मविनाशन, यथार्थ निक्षुण त्यागावे. परमदयाळू साई समर्थ, साधावया भक्त हितार्थ. तया लागी दक्षिणा मागत, शिक्षणही देत त्यागाचे. दक्षिणेची काय किंमत, साधावया गुरुवचनार्थ. प्राणही द्यावया नाही जो उद्यत, तयाचा परमार्थ कायसा. खरेस भक्त कल्याणाविन, बाबास काय दक्षिणेचे कारण. स्वयं तयांचे नव्हते जीवन, अवलंबून दक्षिणेवरी. पोटासाठी भिक्षा मागत, दक्षिणेपोटी नव्हता स्वार्थ. दक्षिणादाने शुद्ध चित्त, व्हावेत निजभक्त हा हेत. उपरी निर्दिष्ट वेदवचन, तदनुसार दक्षिण प्रदान. आधी घडविन आणल्या वाचून, न घडे पूजन संपूर्ण. पुरे आता हा दक्षिणा ग्रंथ, विशद झाला तन्मतीर्थार्थ. नाही अभिलाष वा स्वार्थ, भक्त स्वहितार्थ दक्षिणा. मागुनी आता कथा भाग, पुढे निवेदू यथा सांग. ऐका रतनजी दक्षिणा प्रसंग, कौतुकच सांग साईचे. श्रोतीपूर्ण कृपापूर्वक, परिसिजी हे अद्भुत कथानक. साई स्वरूप कैसे व्यापक, कैसे अलोलिक देखिजे. शेटीपाशी दक्षिणा मागता, साई कथिती पूर्ववृत्तांता. परितो नाठवे शेटीचे चित्ता, वाटली विस्मयता तयासी. 3 रुपये 14 आणे, त्वामज दिदले ते मी जाणे. बाकी जे आणले मज कारणे, ते मज दक्षिणे देई गा. हेची बाबांचे प्रथम दर्शन, ऐकुनी बाबांचे हे वचन. रतनजी सेठ विस्मयापन्न, करू स्मरण लागती. शिर्डीस पूर्वी आलो नाही, कोणासवे न पाठविले काही. ऐसे असता आश्चर्य पाही, महाराज साई वदती हे. नाहीच ऐसे कधी घडले, रतनजी मनी बहुत अवघडले. दक्षिणा दिदली पाया पडले, तया नुलगडले ते कोडे. ते तितकेची राहुनी गेले, प्रयोजन येण्याचे निवेदन केले. पुनच्छ पायी लोटांगण घातले, जोडून बैसले निजहस्त. शेठजी बनी बहुधाले, म्हणती बाबा बरे केले. पूर्वभाग्य उदया आले, दर्शन झाले पायांचे. परी दुर्दैवी अल्पज्ञ, नेने पूजा अर्चा अज्ञ. विधिवशे हे त्रिकालज्ञ, प्राज्ञ दर्शन घडले की. आपण जाणता माझी चिंता, करा दुरती कृपावंता. लोटू नका या अनन्य भक्ता, पाया परता दयाळा. दया उपजली साई नाता, म्हणती चिंता न करी वृथा. तव नष्टचरे येथुनी आता, पाया उतारता लागला. प्रसाद उदीचा हाती दिला, कृपेचा कर शिरी ठेविला. मनाची मुराद पुरविल अल्ला, हा आशीर्वाद दिदला शेटीस. मग आज्ञापण घेतले, रतनजी परतोनी नांदेडा आले. जे जे जैसे घडले, सविस्तर कथिले गनुदासा. यथायोग्य झाले वर दर्शन, आनंद निर्भर झाले मन. प्रसादपूर्वक आश्वासन, आशीर्वचन पावलो. यथास्थित सर्व झाले, परी एक नाही मज समजले. महाराज हे काय बदले, काहीही नुमजले मज लागी. 3 रुपये 14 आणे, त्वामज दिले ती मी जाणे. बाबांचे हे काय बोलणे, सांगा स्पष्टपणे मज सारे. कुठले रुपये कुठले आणे, कुठिनी पूर्वी घडले देणे. यातील इंगित काहीच नेणे, प्रथमच जाणे शिर्डीचे. मज तो काही उकल न पडे, भासे मज हे गूढ रोकडे. दुर्बोध केवळ हे मज कोडे, आपणा उलगडते तरी का. हा तरी एक चमत्कार, दासगणू करीती विचार. काय असावे यातील सार, मनाचा निर्धार होईना. आठवे पूर्ण विचारांती,
एक अवलियाची मूर्ती मौलवी साहेब जया वदती, आठवली चित्ती बुवांच्या जातीचे हे मुसलमान, कार्यक्रम संता समान, धंदा हमालीचा करून प्राक्तन दिन वर्तती. यांचे चरित्र सविस्तर देता विषयांतर होईल ग्रंथा, मौली साहेब चरित्र कथा ठावी समजता नांदेडी. शिर्डीस जाणे ठरल्यावरी मौली साहेब यांची फेरी, सहज शेटजीचे घरी स्वेच्छाचारी झाली. तया उभयता परस्पर प्रेम होते अपरंपार, फल पान सुमन हार यथोपचार अर्पिले. शेटजीस होऊनी प्रेरणा दिधला मौलीस छोटा खाना, तेथील खर्चाची कल्पना स्मरली तक्षणा गणोदासा. खर्चाची यादी आणविली पैन पै सर्वही धरली, तयाची मग एकंदर केली बेरीज झाली बरोबर. 3 रुपये 14 आणे तंतोतंत अधिकणा उणे, तयाची पावती बाबांनी देणे आश्चर्य बहुगुणे सर्वत्रा. साई महाराज ज्ञानराशी जाणे बैसून या मशिदीसी, भूत भविष्य वर्तमानासी कौन्हेही देशी घडवते. भूतमात्री एकात्मता असली या विन साई समर्था, येईल का हा प्रकार अनुभविता अथवा सांगता दुजी याते. शिर्डीपासून नांदेड दूर दोहीमध्ये महदंतर, अनोळखी हे संत परस्पर साईस ही तार यावी कैसी. साई महाराज तोमी एक मौली बुवा कोणी अनेक, भेदबुद्धीचा हा विवेक नाही अनेकत्व उभयात. मौली बुवांचा तोची आत्मा असे सर्वांचा सर्वांतरात्मा, परिया एकात्मतेच्या धर्मा धन्य त्या वर्मा जाणे तो. बाह्य देह जरी वियुक्त अंतरी दोघे नित्ययुक्त, ते दोघेही वाणी अयुक्त कधी विभक्त नव्हेत ते. त्या दोघांचे एक ज्ञान एक प्राण एक अनुसंधान, दोघेही एक चैतन्य घन समसमान वृत्तीने. शिर्डी नांदेडे महदंतर त्या दोघांचे एक अंतर, एक प्राण एक शरीर तेने ही तार परस्परा. काय नवल हे साधू संत तारायंत्रे तारारहित, कुठे काहीही घडो सृष्टीत साध्यंत अवगत तयाते. पुढे योग्य काळ लोटला रतनजीचा देव पावला, स्त्रियेसी त्याच्या गर्भ राहिला वृक्ष पालवला आशेचा. सुवेळी कुटुंब बाळंत झाले आशीर्वचन सत्य झाले, पुत्ररत्न पोटी आले आनंदले रतनजी. पडता भौसाल अवर्षण व्हावे अवचट पर्जन्य वर्षण, तैसे हे सेठजी निघवाले पूर्ण पुत्र संतान प्राप्तीने. पुढे तो वंशवेल जो फुलला यथाक्रम विस्तारत गेला, कन्यापुत्री सुखे डवरला सौख्य लाधला रतनजी. पुढेही जात साई दर्शना पाहुणी त्यांच्या आशीर्वचना, पूर्ण झाल्या मनकामना तुष्टले मना रतनजी. वसंती जरी आम्र सुफलित सर्वची फळे पक्वन होत, 12 मुलात 4 हयात सुखे नांदत सांप्रत. यदृच्छेने जे जे घडावे त्याची ज्याचे चित्त सुखावे, ऐसे रतनजी गोड स्वभावे खेदन पावले तिळभर. आता पुढील कथेचे सार साईने भरले स्थिरचर, कोणी कुठेही बैसून स्थिर घ्यावा साचार अनुभव. ठाणे शहरचा एक गरीब लाचार, उपनाम जयाचे चोळ कर, कैसे तयाच्या भावार्थावर जाहले गुरुवर प्रसन्न. पूर्वी कधी न पाहिले देखिले तया साईस कैसे नवसिले, कैसे तयांचे मनोरथ पुरले अनुभव दिदले कैसे त्वा. कायसे भजन प्रेमाविन वाचने पोथी अर्थाविन, देव कैसा भावाविन अवघा शिनतो सारा. कुमतिलकाविन भाळ अनुभवाविन ज्ञान फोल, नाही हे पुस्तकी विद्येचे बोल अनुभवे तोल करावे. किमर्थ हा प्रबंध साई लिला अनुबंध याचा ठावा न मजला, मजकरवी जो साईने लिहविला ठावे तयासीच प्रयोजन. शिवाय ग्रंथास लागे अधिकारी, मी तो साईची करीतो चाकरी, तयांची ही दप्तरदारी आज्ञाधारी तयांचा. श्रोते चातक तृषा किर्ण साई समर्थ स्वानंद घन, वर्षे अगाध कथा जीवन तृषाश्रमन करावया. जिया सत्तेचे हे वाणी जयांचे हे चरित्र वर्णी, तयाची या पदरज करणी घेऊन लोळणी हे काया. तोच या वाचेचा प्रवर्तविता, तोच निज कथेचा कथयिता, त्याचीच पायी हो स्थिरता चंचल चित्ता माझिया. जैसे हे कायिक आणि वाचिक तैसेच भजन हे मानसिक, घडोमज अक्षय सुखदायक दिन मी पायिक साईचा. चरित्र वदता आणि वदविता जरी साईचं नटला तत्वता, तरी काय भिन्न तच्छोत्रता तोही न परता साई विन. दिसया दिसे चरित्र केवळ
परी हा सकळ साईचा खेळ, स्वयच होऊनी खेळिया प्रेमळ, खेळ हा प्रबळ मांडिला. अगाध साई बाबा चरित्र, भक्तासी अनुभव दाहुनी विचित्र, करुणी मजला निमित्त मात्र, तुष्टवित निज छात्र समुदाय. चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा, निज परमामृताचा मेवा, भाग्य आगळा तेनेची सेवावा, भक्ती भावा करोनी. नवल गुरुकृपेचा महिमा, स्मरण राहावे भक्ता आम्हा, मनवूनी या ग्रंथ परिश्रमा, भक्त विश्रामार्थ सेविले. आवडी हे चरित्र गाता, उल्लसेल श्रवण संपन्नता, कथानुवृत्य नुवादे भक्ता, भक्ती प्रेमळता वाढेल. श्रवण करिता रात्र दिन, तुटेल माया मोह बंधन, निरसेल त्रिपुटीचे भान, सुख संपन्न श्रोतेजन. धरुणी श्री साई चरण, हेमाड अनन्य भावे शरण, विसंबून पावे एकही क्षण, पायीस लोटांगण अखंड. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, रतनजी साई समागमो नामम चतुर्दशोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.